धुळे जिल्हा पोलीस दलात 133 जागांसाठी भरती प्रक्रिया ही उद्यापासून सुरू करण्यात आलेली आहे। तब्बल 9,000 या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज प्राप्त केलेले आहेत। एकूण पहाटे 5 वाजल्यापासूनच या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कागदपत्रांची तपासणी, त्याच्यानंतर छाती उंची, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पुढचे जे इव्हेंट असतील हे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे उमेदवार असतील यांच्याले या इव्हेंट या ठिकाणी संपन्न होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर पहाटे 5 वाजल्यापासूनच या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 23 तारखेपर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत बाहेर गावून जे उमेदवार येणार आहेत यांची देखील राहण्याची सोय या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेली। एकूण या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या एक दिवस अगोदरच या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती ह्या जागेचा आढावा घेण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक बूथवरती किंवा जे इव्हेंट असतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले, जेणेकरून उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गैरसमज झाला की तो या ठिकाणी अपील करू शकतो आणि तात्काळ त्याची या ठिकाणी खरी की खोटी या ठिकाणी त्याच्याला प्राप्त होणार आहे। म्हणून एकंदरीत पाहायला गेलं तर 133 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आता ही उद्यापासून सुरू होणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे। आणि आज आपण लगाने का था थोडं हल्ली जास्त वाटतं कापडाची नाही सर, हे प्रमाणे चेक केलं ते पण चांगले केले, बॅरिकेड सगळे लावले ना सर। वेळ लागतो सर 1600 मीटरला। जनरली डिटेल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाली नाही म्हणून ग्राउंड कमी असेल ग्राउंडला तुझा काय फायदा नाही असं मला वाटतं। जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे म्हणून ग्राउंड रिकामी राहील असं होत नाही। पण डॉक्युमेंटला लाईन खूप वाढतात।